नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मंजुषाची कविता, कवितेची मंजुषा, कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्व रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मी मंजुषा थावरे. तुम्हाला माहितीच आहे, माझ्या चॅनलवर मी माझ्या स्वरचित कविता सादर करत असते. कधी समयोचित, कधी माझे विचार, कधी आजूबाजूला काय घडतंय त्या परिस्थितीवर. आजची कविता समयोचित. होळी पार पडली, वसंत उंबरठ्यावर येऊन थांबलाय. होळीनंतर येणारा सण म्हणजे रंगपंचमी. अर्थात आजची कविता ही रंगपंचमी निमित्त. ही आहे आयुष्याची रंगपंचमी. बघा कशी वाटते. अर्थात माझ्या कविता आवडत असतील तर माझा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे पुन्हा पुन्हा भेटत राहू. ऐका आयुष्याची रंगपंचमी. कधी प्रेमाचा गुलाबी, कधी प्रेमाचा गुलाबी, कधी क्रोधाचा लाल आणि संतापानी बेभान तांबूस. मग तोच होतो शांतीदूत पांढरा. कधी स्वार्थाचा भडक, कधी स्वार्थाचा भडक, कधी अहंकाराचा गडद, आणि कधी व्यवहाराचा कोरडा. तोच होतो निस्वार्थ समर्पणाचा ओलसर उबदार हळुवार. शैशवाचा पिवळा, शैशवाचा पिवळा, यौवनाचा हिरवा, मग तोच होतो वार्धक्याचा करडा. ऐश्वर्याचा गर्भ रेशमी केशरी, ऐश्वर्याचा गर्भ रेशमी केशरी, मखमली जांभळा. गरिबीचा, गरिबीचा फिकट करडा, मग तोच दिसत जातो धुरकट मातकट. मैत्रीचा स्नेहाचा रंग मात्र निळा, मैत्रीचा स्नेहाचा रंग मात्र निळा, कारण त्याला असते सख्याची सावळ बाधा त्या निळाईची. कारण त्याला असते सख्याची सावळ बाधा त्या निळाईची. अशी ही रंगपंचमी आयुष्याची, अशी ही रंगपंचमी आयुष्याची. बघा कशी वाटते कविता, नक्की अभिप्राय द्या. पुन्हा पुन्हा भेटत राहू. तोवर धन्यवाद.